पुढे एक महत्त्वाची अपडेट। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आता भाजपची शाळा घेणार असल्याचं पाहायला मिळत आहे। भाजपचे सर्व मंत्री राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठांची 2 दिवसीय बैठक होणार आहे। लोअर परळ येथील संघ मुख्यालयात 18-19 जानेवारी रोजी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रमुख उपस्थिती या बैठकीला असेल। भाजपच्या इतर मंत्र्यांसह नवीन कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचीही प्रमुख उपस्थिती असणार आहे। संघ परिवार सरकारमधील समन्वय वाढवण्यासाठी यशवंत भवन येथे ही चर्चा होईल। हिंदुत्वाचा अजेंडा उचलून धरण्यासाठी भाजप मंत्र्यांना संघ नेते कानमंत्र देतील। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजपची शाळा घेणार असल्याचं पाहायला मिळत आहे। 2 दिवस खरं तर या संदर्भातल्या बैठका होणार आहेत। भाजपचे सर्व मंत्री राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठांची ही 2 दिवस बैठक होईल। लोअर परळ येथे या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। 18-19 जानेवारी रोजी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्यासोबत आहेत। सुशांत, आपण पाहतोय 2 दिवस या बैठका चालणार आहेत। नेमकं काय घडू शकतं या बैठकींमध्ये आणि कोणकोणते महत्त्वाचे नेते उपस्थित असतील? गौरी, आपण जर बघितलं असेल तर संघाने आजपर्यंत महत्त्वाची भूमिका जी आहे ती बजावलेली आहे। विधानसभा निवडणुकीत देखील आपण पाहिलं असेल तर संघाने महत्त्वाची भूमिका बजावली होती। संघाचे सगळे स्वयंसेवक असतील, संघाचे पदाधिकारी असतील, ते रस्त्यावर उतरले होते आणि खऱ्या अर्थाने प्रचार करत होते। आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनी त्या दरम्यान आपण जर बघितलं असेल तर भाजप आणि संघ आणि विशेषतः भाजपचे मंत्री आणि संघामध्ये जर समन्वय राहावं यासाठी खऱ्या अर्थाने ही बैठक जी आहे ती बोलवण्यात आलेली आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असतील, रवींद्र चव्हाण असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, ते या बैठकीला उपस्थित राहतील। त्यासोबत भाजपचे जे नवनिर्वाचित सर्व मंत्री आहेत ते देखील उपस्थित राहतील। कशा पद्धतीने पुढे काम करायचं आहे, मंत्र्यांनी कशा पद्धतीने जनतेची कामं सोडवायची आहेत याचं मार्गदर्शन आता संघाकडून केलं जाणार आहे। आपण पाहिलं असेल तर मागे देखील 2 बैठका संघाच्या आणि भाजपच्या आमदारांच्या आणि भाजपच्या मंत्र्यांच्या झाल्या होत्या। त्यावेळी देखील संघाने मंत्र्यांना काही सूचना केल्या होत्या, त्यानुसार मंत्र्यांनी कामं केली होती। आता राज्यात सरकार आलंय महायुतीचं आणि भाजप सर्वाधिक मोठा पक्ष बनलेला आहे आणि भाजपचे मंत्री सर्वाधिक आहेत। त्यामुळे मंत्र्यांनी लोकांची कशी कामं केली पाहिजे जेणेकरून मंत्र्यांची प्रतिमा जी आहे ती वाढवली जाईल, यासाठी खरं अर्थात ही बैठक आहे। आणि 2 दिवस खरं तर मुंबईत भाजपचं जे संघाचं जे कार्यालय आहे लोअर परळ येथील त्या ठिकाणी बैठक होणार आहे। गौरी, नक्कीच सुशांत, या बैठकीमध्ये नेमकं काय घडतं, काय सूचना केल्या जातात हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।